सुस्वागतम. आपल्याला भेटून जेमतेम 48 तास अजून होत आहेत ना. काकांच्या दासबोधाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने आपण परवा शिवथरघडीत बहुतेक सगळे जमलो होतोच. आणि आज त्या दिवशी नुसतं ग्रंथाचं प्रकाशन झालं, तो उघडून पुढे काय याच्याकरता आज आपण इथे जमलेलो आहोत. आणि खरं मला असं वाटतं की तुम्ही सगळी मंडळी काकांच्या परिवारातले आहात आणि तुमच्यामध्ये मीच सगळ्यात नवीन किंवा सगळ्यात ज्युनियर मोस्ट असेल असं मला वाटतं बहुधा. पण तरी सुद्धा माझ्यावर सोपवण्यात आलेली कामगिरी आहे की एक सुरुवातीला 5 मिनिटं बोला, म्हणून मी आपल्यासमोर उभा आहे. काकांचा व्यक्तिगत परिचय हा करून द्यायचा माझा अजिबात उद्देश नाही, कारण त्याचं काही कारणही नाही. पण मला जे नेहमी त्यांच्याबद्दल वाटतं किंवा त्यांच्याबद्दल बोलताना मी नेहमीच हे म्हणतो की तत्वज्ञान सांगणारी माणसं खूप असतात, ते आचरणात आणणारी माणसं ही फार थोडी असतात. आणि हे मी अशा जबाबदारीने विधान करतोय की मी गेले 40 वर्ष या धार्मिक प्रकाशन क्षेत्रामध्ये आहे. अनेक क्षेत्रातली मंडळी मला भेटतात आणि मी असं बोलू का डॉक्टर, चालेल ना? पण मी असं नेहमी म्हणतो, प्रसाद मासिकाचा मी संपादक आहे आणि मला काही वेळेला असं वाटतं मी सुदैवाने प्रसादचा संपादक आहे आणि काही वेळेला असं वाटतं की मी दुर्दैवाने प्रसादचा संपादक आहे. म्हणजे काय, तर मोठी मोठी समजली जाणारी अनेक मोठी माणसं किती खोटी आणि छोटी आहेत हे जर समजलं नसतं तर बरं झालं असतं, असं पुष्कळ वेळा वाटतं. कारण एरवीचं वागणं बोलणं आणि प्रत्यक्षात वागणं याच्यामध्ये इतका जमीन आसमानाचा अंतर असतो की पुराणातली वांगी पुराणात म्हणतात. त्याचे मी अनेक अनुभव घेतलेले आहेत, अनेक क्षेत्रातले अनेक ह्याच्यातले. त्याला जे काही अगदी थोडे सन्माननीय अपवाद मला भेटले त्याच्यामध्ये अगदी नाव घेऊन सांगतो की मामा दांडेकर, सोनपंत दांडेकर हे फार मोठे व्यक्तिमत्व आपल्याला माहिती आहे. आणि महाराज आहेत, धुंडा महाराज आहेत आणि नंतर डॉक्टर काका, अशी अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतकी माणसं की ते जे इथे सांगतात तसंच ते वागतात, तसेच जे बोलतात तसे वागतात. उक्ती आणि कृती याच्यामध्ये नेहमी इतका भेद असतो. उक्ती एक आणि कृती एक. मी नेहमी गमतीने म्हणतो की बोले तैसा चाले अशी त्याची वंदावी पावले, याचं जर असेल तर म्हटलं फक्त दारोड्याच आहे, कारण तो अडखळत बोलतो आणि अडखळत चालतो. अशी फक्त तिथेच सापडू शकेल. प्रत्यक्षामध्ये फार थोडं सापडतं. त्याच्यामध्ये मला डॉक्टरांचा अगदी जो काही मी व्यक्तिगत अनुभव घेतलेला आहे तो. दुसरं मला त्यांच्याबद्दल नेहमी असं वाटतं, करतला आमल कवत असं आहे. त्यांना तुम्ही एखादी शंका विचारायला जा, उद्या सांगतो, पाहून सांगतो, संदर्भ शोधीन मग तुम्हाला सांगतो, असं कधीही आपल्याला ऐकायला मिळत नाही. बटन लावलं की दिवा लागतो. त्याप्रमाणे तुम्ही काकांना शंका विचारा की ते उत्तर द्यायला सुरुवात करतात. कुठलाही जो कुठला संदर्भ असेल आणि पुन्हा हे उत्तर कुठेही दासबोधाच्या संदर्भात मी मुद्दाम त्याशी सांगितलं होतं, हे कुठलेही एकारलेपणाचं उत्तर नसतं, सर्वांगीण विचार करून दिलेलं त्या शंकेचं निरसन असतं. हा मला त्यांच्यातला फार मोठा प्रेझेन्स ऑफ माइंड. नेमकं त्या क्षणी सर्व बाजूने विचार करून उत्तर देणं ही फार मोठी अवघड गोष्ट आहे. भल्या भल्या ज्ञानांना जमत नाही ती. परवा आपण सगळे जमलो होतो शिवथरघडीमध्ये आणि ज्यावेळेला आमचा असा सुरुवातीला विषय निघाला की आपण हा कार्यक्रम तिथे करूया, त्यातलं औचित्य आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. काकांना इथे पटलं. मला म्हणले पण अहो ते ठिकाण असं आहे वगैरे वगैरे. म्हटलं ते सगळं समर्थ करून घेतील, आपण कशाला काळजी करायची त्याची, आपण संकल्प सोडावा, मग तो आहेच सिद्धीला नेणारा. तसा तो एक उत्तम संकल्प त्या दिवशी पार पडला. आणि त्याच्यानंतर साधारणपणे एखादा श्रम परिहार म्हणून आपण कार्यानंतर जमतो, तसं मी काकांना असं म्हटलं की आधी काही वेगळ्या विषयावरची कार्यक्रम इथे प्रवचनं ठरली होती, पण म्हटलं होतं दासबोध तुम्ही लिहिलात, हा दासबोध उघडून पाहून प्रत्यक्षामध्ये तुमच्यापैकी बरीच जण जाणार असतीलच, पण तो तुमच्या तोंडून ऐकणं, जसं कविता आपल्यासमोर असते त्याची चालही आपल्याला माहिती असते पण ते सूर आपल्या गळ्यातनं बाहेर पडत नाहीत, तसे शब्द आपल्याला माहिती असतात, त्याचा अर्थही आपल्याला माहिती असतो पुष्कळ वेळेला, परंतु ज्या पद्धतीने ते आपल्या कानावर पडायला पाहिजेत तो अर्थ आपल्या मनामध्ये प्रतीत होत नाही. ते काम आपल्याला, मी जसं म्हणतो की ज्ञानेश्वरांच्या बाबतीमध्ये असं आहे की अरे ते सगळे शब्द आपल्याला माहिती असतात
पण अरेच्या हे सगळं माहिती, हे त्यांनी दिलेलं दृष्टांत किती सोपं आहे, आपण अनेक वेळेला पाहिलेलं आहे. पण जेव्हा आपण त्यांच्या दृष्टीने पाहायला जातो तेव्हा आपल्याला कळतं अरेच्या हे असं आहे की. तसं या दासबोधामध्ये अनेक ठिकाणं अशी आहेत की त्यांनी समजावून, त्यांनी उलगडून सांगितल्याशिवाय आपल्याला ते कळणार नाहीत. अशी अनेक ठिकाणं आपण आता या 7 दिवसामध्ये त्यांच्याकडनं ऐकणार आहोत. म्हणजे आपल्याला अभ्यासाला, रोजच्या आपल्या स्वतःच्या अभ्यासाला जो काही त्यांचा आशीर्वाद याच्यातनं लाभणार आहे. परवा आपण 5 ओव्या त्यांच्याकडनं संथा घेतलेली आहे. मी त्यांना म्हणत होतो, फक्त त्याच्याऐवजी त्यांनी दुसऱ्यांना सांगितलं, पण ती संथा घेतलेली आहे. आता प्रत्यक्षात आपण त्यांच्याकडनं ऐकणार आहोत. आपल्याला माहिती आहे की त्यांना इथे येणं तसं अवघड झालेलं होतं. हा कार्यक्रम होईल न होईल अशी थोडीशी परिस्थिती होती, कारण काकूंना फ्रॅक्चर झालाय, त्यात कार्यक्रमाला येऊ शकल्या नाही. पण त्यांनी असं सांगितलं की नाही, मी प्रवचनाकरता त्यांना मोकळं सोडलेलं आहे, ते मी अडवणार नाही, माझ्याकरता प्रवचन अडता उपयोगाची नाहीत. त्यामुळे त्याच इथे उपस्थित आहेत, हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे. मी ब्रह्म्यांना सांगतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करावा. हा माझ्या बोलण्यामध्ये जो काही 5-7 मिनिटाचा व्यत्यय आला तो उद्यापासून अजिबात येणार नाही. उद्या बरोबर 6:30ला काकांचं प्रवचन सुरू होईल. दशक 7वा, समास 5वा, द्वैत कल्पना निरसन असं या समासाचं नाव आहे. ह्याच्या अगोदरच्या समासात विमल ब्रह्म नावाचं एक प्रकरण आहे, त्याचं नाव विमल ब्रह्म असं आहे. ते विमल ब्रह्म सांगून झालं, आणि विमल ब्रह्म सांगून झाल्यानंतर आता द्वैत कल्पना निरसन असा अनुक्रम समर्थाने आपल्या समोर ठेवलेला आहे. आपण ज्या क्रमानं जीवन जगायला सुरुवात करतो त्याच क्रमानं उपदेशाची पद्धती आपल्यासमोर आपण बनवून घेऊया. वास्तविक इथे काय झालं, आधी विमल ब्रह्म सांगितलं, नंतर द्वैत कल्पना निरसन सांगितलं. तुमच्या आमच्या जीवनात आधी द्वैताचा अनुभव येतो आणि मग विमल ब्रह्माच्या भानगडीमध्ये, खटपटीमध्ये आपण पडतो. लहानपणापासून आपल्याला ठाऊक आहे, 1 महिन्याचं 2 महिन्याचं मूल असतं, त्याला आपली आई आणि बाकीच्या स्त्रिया यातला फरक नाही कळत. त्याच्या दृष्टीने सगळी माणसं सारखीच असतात. त्याच्या दृष्टीने, त्या मुलाच्या दृष्टीने सगळी माणसं सारखीच असतात. नंतर जेव्हा जसं समजायला लागतं तेव्हा त्याला आपली आई आणि दुसरी स्त्री यातला फरक कळतो, आणि मग आपण म्हणतो की त्या मुलाला आता समजायला लागलं. त्या समजायला केव्हा लागलं, जेव्हा भेद कळायला लागला तेव्हा समजायला लागला असं आपण म्हणतो. आपलं घर दुसऱ्याचं घर, आपली माणसं दुसऱ्याची माणसं, हे जेव्हा कळायला लागलं तेव्हा त्याला आपण समजायला लागलं असं म्हणतो. व्यवहाराच्या दृष्टीने ते बरोबर आहे, हे समजलं पाहिजे, आपलं काय आहे दुसरं काय आहे कळलं पाहिजे व्यवहाराच्या दृष्टीने. पण परमार्थाच्या दृष्टीने मात्र हा जो भेद आहे, उपजत जो भेद आहे, तो उपजत असलेला भेद आपल्या दुःखाला कारणीभूत आहे, हे शास्त्र आपल्याला समजावून सांगतं, संत आपल्याला समजावून सांगतात. आणि या भेदामध्ये जे दुःख आहे, जे द्वैतामध्ये दुःख आहे, द्वैत शब्दाचा भेद असा अर्थ होतो. त्या द्वैतात भेद आहे, भेदात दुःख आहे, द्वैतात दुःख आहे, हे जर कळलं आणि आपल्याला नक्की ठरलं असेल की मला दुःखी जीवन जगायचं नाही, असं नक्की जर ठरलं असेल तर आपल्याला परमार्थ करता येतो. आणि ठीक आहे, दुःख असलं तरी चालेल, सुख असलं तरी चालेल असं ज्याला वाटतं त्याचा परमार्थ मग जसा व्हायला पाहिजे तसं होत नाही. समर्थांची प्रसिद्ध ओवी आहे, जयासे वाटे सुखची असावे. चीच्या खाली काय आहे, आता अंडरलाईन करून घ्यायची. जयासी वाटे सुखची असावे, तेणे रघुनाथ भजने लागावे. म्हणजे काय करावं, स्वजन सकळही त्या जावे, दुःख मूळ जे. सगळे प्रापंचिक लोक समोर बसलेत माझ्या सगट, आणि त्यांना सांगतायत स्वजन सकळही त्या जावे, दुःख मूळ जे. आता अशा तऱ्हेचे समर्थ सांगायला लागल्यानंतर या संतांना दुरूनच नमस्कार केलेला बरा असं कोणालाही वाटण्याची शक्यता आहे. आणि असं न करता ते सांगतात ते समजावून घेतलं तर मग खरंच जर फक्त सुखच असावं असं वाटत असेल, दुःख मुळीच नको असा निर्णय असेल, तर त्यांनी काय केलं पाहिजे, रघुनाथ भजनाला लागावं. आणि रघुनाथाचं भजन शब्दाचा अर्थ अद्वैताचा अनुभव, आणि अद्वैताचा अनुभव आल्यानंतर द्वैत कल्पना शिल्लक राहता कामा नये, किंवा उलट द्वैत कल्पनेचं निरसन झाल्याशिवाय अद्वैताचा अनुभव येणार नाही. अशी बैठक चांगल्यापैकी मांडून घेतली की मग आपल्याला जो समोर अभ्यास आहे त्या अभ्यासाचा एक वर्म आपल्या लक्षात येतं, आणि मी नेमकं काय केलं पाहिजे हे कळतं. परमार्थामध्ये याचा पाठपुरावा करणं अत्यंत गरजेचं आहे. मी काय करायचो, कसं करायचं, का करायचं, या सगळ्याचा पाठपुरावा पाहिजे. आणि असा पाठपुरावा नसेल मग माझ्या नातीने एकदा माझी मुलाखत घेतली.
त्यावेळी ती 5-6 वर्षाचीच होती. तिने मला विचारलं, तुम्ही आवा नेहमी कुठे जाता हो? म्हटलं असा असा लांब लांब गावाला जातो. कशाला जाता? तिला समजेल, भाषणानं जातो. किती माणसं असतात? म्हटलं असतात 100-200 काहीतरी. तुमची भाषणं मग बॉर्डर सारखी असतात का? अरे मोठा विचित्र प्रश्न आहे. मग मी तिच्या आईला विचारलं, हे काय भानगड आहे? तर ती आणि तिची आई या दोघींनी म्हणून बॉर्डर नावाचा सिनेमा पाहिला. तिला बळजबरीने आई तिला घेऊन गेली होती त्या सिनेमाला. 3 तास ती अत्यंत कंटाळली, बोर झाली. तसंच तुमचं भाषण असतं का असं तिला विचारायचं. असे पुढे प्रश्न. आणि शेवटचा तिने अत्यंत मार्मिक प्रश्न विचारला, त्या भाषणाने काय होतं? अत्यंत महत्वाचा प्रश्न तिने विचारला, त्याने काय होतं? आणि हा छोट्याशा मुलीला पडलेला प्रश्न आहे की असं जे काही ऐकलेलं असतं, सांगितलं जातं, त्याने काहीतरी झालं पाहिजे. आणि तरी काहीच जर होत नसेल तर हे सगळं मग व्यर्थ आहे का, असा दुसरा प्रश्न निर्माण होतो. काय व्हायला पाहिजे? त्याचं उत्तर आहे, द्वैत कल्पनेचं निरसन व्हायला पाहिजे. का व्हायला पाहिजे? की जोपर्यंत द्वैत आहे तोपर्यंत तिथे दुःख असतं, आणि जिथे अद्वैत असतं तिथे सुख असतं. उपनिषद आपल्याला सांगतं, द्वितीयात वै भयं भवति. जिथे दुसरं असतं तिथे भय असतं. ही उपनिषदाची भाषा आहे, संतांची भाषा आहे. जवळजवळ दुजे मांडे तव तव संसार भय जोडे. आता संतांची भाषा उपनिषदाची भाषा आहे, काही फरक पडत नाही. जवळजवळ दुजे मांडे, जोपर्यंत दुसऱ्याचा पसारा आपण मांडतो, तो दुसऱ्याच्या पसारामध्ये आपण रमतो आणि रमतो, तोपर्यंत संसाराचं भय हे असणारच आहे. म्हणून दुजे खंडे तरी उरला तो अवघा हरी, असं तुकाराम महाराज सांगतात. ही सगळी संतांची वचनं जी आहेत ही पाठपाठांतरासाठी नसतात, तुमच्यावर छाप टाकण्यासाठी नसतात. असं होतं, काय पाठांतर आहे हो महाराजांचं, फार छान आहे. आता मला सर्टिफिकेट देऊन काय उपयोग नाही त्याचा. आहे ते आहे, नाही ते नाही. त्यातला मुद्दा एक आहे, हे समजावून आपल्याला घ्यायचं आहे. आणि समजावून घेतल्यानंतर शास्त्र सांगतं की जवळजवळ तुझे मांडे तव तव संसार भय जोडे. जिथे दुसरं म्हणून आहे, जिथे भेद आहे, त्या ठिकाणी संसाराची भीती आहे, त्या ठिकाणी भीती आहे. आणि भीतीमध्ये दुःख असतं. जिथे भीती आहे तिथे दुःख आहे, जिथे निर्भयता आहे तिथे सुख आहे. म्हणून जयासी वाटे सुखची असावे, तेने रघुनाथ भजी न लागावे. त्यासाठी काय करावं? स्वजन सकळही त्यजावे. ते कसे असतात स्वजन? दुःख मूळ जे. आता असे आपण लावून घेतलं व्यवस्था की मग आता घरी गेल्यावर प्रश्न येईल, स्वजन सकळही त्यजावे दुःख मूळ जे. इथे ऐकता ऐकता ठीक आहे, घरी गेल्यावर काय करायचं? आता स्वजन त्याजायचे म्हणजे काय करायचं? फिजिकली स्वजन त्याजायचे का त्यांच्यावरची आसक्ती सोडायची? ते आपल्यापासून वेगळं आहे, हा जो भ्रम आहे तो भ्रम काढून टाकायचा का त्यांना सोडून द्यायचं? असे प्रश्न निर्माण होतात. प्रश्न कोणाला निर्माण होतात? जे विचार करतात त्यांना प्रश्न निर्माण होतात. शांतपणे जे ऐकून घेतात एकही प्रश्न निर्माण होत नाही. ज्याला प्रश्न निर्माण होत नाही त्याचा ह्या आयुष्यात कधीही कल्याण होण्याची शक्यता नाही. प्रश्न निर्माण झाले पाहिजे. निमूटपणे ऐकून गेलं खानमंडी घालून हे काही श्रवणाचं लक्षण नाही आहे. तर प्रत्येक गोष्टीची शहानिशा ज्याला म्हणतात ती शहानिशा झाली पाहिजे. त्याची प्रत्येक उपस्थित होणाऱ्या प्रश्नाची सोडवण झाली पाहिजे. आणि हा सगळ्याच हेतू आहे की त्यांनी माझ्या आनंदाला जराही धक्का लागता कामा नये. मूळ परमार्थाचा हेतू आहे. पारमार्थिक लोक अत्यंत मतलबी असतात असं म्हटलं तरी चालेल, की ज्याने माझं जे मूळचं स्वरूप आहे आनंद, त्या स्वरूपाला जराही धक्का लागता कामा नये, हे परमार्थाचा हेतू आहे. आणि हा हेतू जर साध्य झाला तर परमार्थ साध्य झाला, आणि हा हेतू बिघडला की परमार्थ बिघडला. ह्या पद्धतीने आपण या द्वैत कल्पना निरसन हा जो समास आहे आपल्यासमोर त्याचा विचार करणार आहोत. विमल ब्रह्म सांगून झालं. त्या विमल ब्रह्मात असं म्हटलंय की मल नसलेलं जे ब्रह्म, विमल शब्दाचं ज्याला मल नाही, या संदर्भात कोणता मल आहे? जिथे द्वैताचा मल जिथे नाही, भेदाचा मल जिथे नाही, असं विमल ब्रह्म सांगून झालं. मलाची पुष्कळ भागात आहे. त्रिगुणांचा मल जिथे नाही, 3 अवस्थांचा जिथे मल नाही. गणपतीला आपण बजावून सांगत असतो त्वम अवस्थात्रया, त्वम गुणत्रया, त्वम देहत्रयातीतः. असे 3 देहांचे मळ त्याला नाहीत, 3 गुणांचे मल नाहीत, 3 अवस्थांचे मल नाहीत. अशा तऱ्हेचा गणपती आहे आपल्यासमोर. अथर्व शीर्षामध्ये आवर्तन करताना गणपती असा असतो, आणि गणपतीचं दर्शन घेताना तो उजव्या सोंडेचा किंवा डाव्या सोंड्याचा असतो. उजव्या सोंडेचा खतरनाक असतो, डाव्या सोंड्याचा चांगला असतो. एकदम सगळं बदलूनच जातं. डोळ्यांनी गणपती पाहताना वेगळाच असतो, आणि आत अथर्व शीर्षातला गणपती, शास्त्रातला जो गणपती, तो अगदी वेगळा असतो. म्हणून देवळातल्या गणपतीचं दर्शन घेता घेता हे जर सगळं कळत असेल तर मग त्या गणपतीचं सार्थक झालं. आणि तसं नाही झालं तर आमच्या मताने काहीतरी पुण्य थोडंफार जमा झालं. आणि असं पुण्य जमा झालं की ते पुढच्या जन्मात उपयोगी पडेल असं वाटतं.
समर्थाने एक धोक्याची सूचना देऊन ठेवली आहे. चालू जन्मात केलेलं पुण्य पुढच्या जन्मात उपयोगी पडेल असं ज्याला वाटतं त्याने पुढच्या जन्माची चोख व्यवस्था करून ठेवली असं समजायला हरकत नाही. आणि पुढचा जन्म तर आम्हाला नको आणि आम्ही तर ह्या पद्धतीने पुढच्या जन्माची व्यवस्था करून ठेवतो. हे कुठेतरी असं गफलती होतात, सगळ्या वैचारिक गफलती होतात. आणि अशा वैचारिक गफलतीतून सुटका करून घ्यायची असेल तर यथाशास्त्र सेवन ह्याला दुसरा या जगात पर्याय उपलब्ध नाही. म्हणून जिथे जिथे दुसरं असतं, जिथे जिथे भेद असतो, तिथे ते दुःख असतं. ह्या गृहीत कृत्यावरती हा सगळा अभ्यास आधारलेला आहे आपला. समर्थाने सुरुवातीलाच माझ्या दासबोधाच्या अभ्यासाने काय होईल ते सांगितलंय. नासे अज्ञान दुःख भ्रांती. नासे अज्ञान दुःख भ्रांती. भ्रमाचे प्रकार किती आहेत? जगत सत्यत्व भ्रांती नावाची एक भ्रांती आहे. म्हणजे दिसणारं जग सत्य वाटतं अशा नावाचा एक भ्रम आहे. आणि दिसणारं जग सत्य वाटलं की त्यालाच म्हणतात द्वैताचा किंवा भेदाचा अनुभव आला. द्वैत कशा कशाचं? मी आणि देव यात फरक आहे असं वाटणं याला भेद असं म्हणतात. मी आणि जग हे वेगळं आहे असं वाटणं याला भेद असं म्हणतात. मी आणि इतर जीव प्राणी ज्याला म्हणतो आपण ते सगळे वेगळे आहेत असं वाटणं याला भ्रम असं म्हणतात. आता भ्रम म्हणजे काय तर आपल्याला नेमकं मी वेगळा जग वेगळं भ्रम, मी वेगळा देव वेगळा भ्रम, मी वेगळा बाकीचे सगळे प्राणी वेगळे माझ्यापासून हा भ्रम. आणि असे 3 भ्रम जोपर्यंत आहेत, आपण स्थूल मानाने पुष्कळ 6 वेद शास्त्रात सांगितले, 8 वेद सांगितले, ते आपल्याला इतक्या भानगडीत शिरायचं नाहीये. फक्त जोपर्यंत भेद मला वाटतो तोपर्यंत त्याचं दुःख असणार आहे. आणि जर भेदाचा निराश केला तर मी जसा मूळचा सुखरूप आहे तसा सुखरूप होणार आहे. या बेसिसवर, या गृहीत कृत्यावर हा सगळा समास आपल्यासमोर आधारलेला आहे. म्हणून नासे अज्ञान दुःख भ्रांती असं जेव्हा समर्थ म्हणतात तेव्हा त्यांचा क्रम समजावून घ्यायचा प्रयत्न करूया. आधी काय ह्या तिन्हीतलं अज्ञान दुःख आणि भ्रांती यातलं पहिल्यांदा काय आहे? तर पहिल्याने अज्ञान. अज्ञानाचा परिणाम भ्रम आणि भ्रमाचा परिणाम दुःख. आता भ्रम कोणता? हे जग दिसणारं सत्य आहे असं वाटणं, ते देवापासून वेगळं आहे म्हणजे माझ्यापासून वेगळं आहे असं वाटणं यालाच भ्रम असं म्हणतात. आणि असा भ्रम जिथे असतो तिथे दुःख असतं. हा भ्रम का होतो? अज्ञानामुळे भ्रम आहे, भ्रमामुळे दुःख आहे. हे क्रम जर लक्षात घेतला, अगदी सुरुवातीला पहिल्या समासापासून डोळ्यात तेल घालून जर दासबोध वाचला म्हणजे कोणताही ग्रंथ वाचला तर त्याला छान फळ आहे. आणि जमेल तसं वाचलं, जमलं तर वाचलं, जमेल तेव्हा वाचलं. ही प्रापंचिकाची खास लक्षण आहेत. जमलं तर, जमेल तेव्हा, जमेल तसं, अशा पद्धतीने अभ्यास केला काही हाताला लागत नाही. आणि वाटतं झालं आम्ही त्यात आहोत. कशात आहोत? त्यात आहोत. त्यात म्हणजे कशात आहोत? आम्हाला जे वाटतं त्याला परमार्थ म्हणतात त्यात आम्ही आहोत असं काही ते होऊन जातं. आणि मग लोक प्रश्न विचारतात मला, मोठा प्रश्न मजेदार आहे. आणि त्या प्रश्नाचा एक आवाका आम्ही नीट लक्षात घेतला तर आपली जबाबदारी आपल्याला कळते. लोक मला प्रश्न विचारतात की तुम्ही परमार्थ करता असं तुम्ही म्हणता, म्हणजे त्यात आहात. काय काय करता? ग्रंथ वाचता, एक व्रत करता, निंदाळी तीर्थयात्रा करता, अनेक प्रवचन ऐकता, कीर्तन ऐकता, हवं तर प्रवचन करता सुद्धा, 15-20 पुस्तकं सुद्धा तुम्ही लिहिली आहेत. इतकं सगळं आहे. पण आम्हाला जेव्हा मत्सर वाटतो तो मलाही मत्सर वाटतो. आम्ही जेव्हा दुःखाने व्याकुळ होतो तुम्हाही दुःखाने व्याकुळ होता. आम्ही द्वेष करतो तुम्ही द्वेष करता. आम्ही मनोराज्य निंदाळी करतो तुम्ही मनोराज्य करता. आता एक प्रश्न असा आहे त्यातून निर्माण होणारा, हे सगळं आम्ही करून न करून काय गमावलं आणि इतकं सगळं तुम्ही करून काय कमावलं? ते मोठा अवघड प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आम्हाला देता येत नाही. याचं कारण आहे हे सगळं करून जे कमवायचं असतं ते कमवलेलं नसतं. आणि का कमवलेलं नसतं? जे जसं केलं पाहिजे तसं केलेलं नसतं, जसं वाचलं पाहिजे तसं वाचलेलं नसतं. त्यातून जी साधना पद्धती आपल्यासमोर येते त्या साधना पद्धती आपण फॉलो केलेली नसते. आणि ह्याचा परिणाम आम्ही आपलं जसे ठेविले आनंदे तैसीची राहावे चित्त असं द्यावे असमाधान. एक जरा अक्षर बदललं, थोडं इकडचं तिकडे होऊन गेलं. आता ह्या पद्धतीने इतकं सगळं सातत्याने सांगावं लागतं. याचं कारण आहे समर्थांचं एक वाक्य आहे, समजले आणि वर्तले तेची भाग्य पुरुष भले, या वेगळे जे उरले ते. समर्थाने एक पदवीदान समारंभ केला. आमच्यासाठी काही राखीव पदव्या आहेत समर्थांजवळ. त्यातली एक पदवी आहे करंडा, खास पदवी आहे. आम्हाला बघून त्यांना ह्याच पदव्यांची आठवण होतं, त्याला करायचं तरी काय.
असं, कारण आमची योग्यताच तशी, अशा पदव्यांची आठवण व्हावी आम्हाला बघून, अशी आमची योग्यता आहे. त्यामुळे अशा पदव्या ते आम्हाला सहज जाता जाता देऊन टाकतात, आम्हाला कळतं नाही आम्हाला केव्हा पदवी मिळाली म्हणून. त्याची आमची खरी ओळख तिथे असते, त्या पदवीत आमची खरी ओळख आहे. आता जाऊ दे, अशा काही प्रास्ताविक गोष्टी असतात त्या, आणि या प्रास्ताविक गोष्टीमध्ये आपला विचार असा चाललाय की आधी अज्ञान असतं, अज्ञानाचा परिणाम भ्रम असतो, भ्रमाचा परिणाम दुःख असतं. भ्रमातला एक भ्रम आहे जगत सत्यत्व भ्रांती, म्हणजे दोन सत्य समोर आले आपल्या, एक आत्मा नावाचं सत्य आणि दुसरं जग नावाचं दुसरं सत्य. आणि असं दोन सत्य मानणं याला भेद असं म्हणतात. आणि असा जो भेद आहे, ह्या जो द्वैत आहे, ह्या द्वैतामुळे अनेक तऱ्हेची आपल्याला दुःख होतात. आणि हे दुःख नको असं ज्याचं नक्की ठरलं असेल त्याने रघुनाथ भजनी लागावे. आणि रघुनाथ भजनी लागावे शब्दाचा अर्थ जो दाशरथी राम आहे त्याच्या भजनी लागावं असा एक अर्थ आहे, आणि त्या दाशरथी रामामध्ये जो आत्माराम आहे त्याच्या भजनी लागावं दुसरा अर्थ आहे. असे दोन्ही अर्थ सातत्याने समोरासमोर आपल्यासमोर असले पाहिजेत. आणि समर्थांचा त्या आग्रह आहे, सगुणाचे आधारे निर्गुण पावे जे निर्धारे, सार असार विचारे संत संगे. सगळे निर्णय संतांनी आपल्यासमोर ठेवलेले असतात. सगळे निर्णय संतांच्या लक्षात घेऊन जर वाटचाल केली तर त्यात परमार्थाचं जेवढं वैभव तेवढं सगळं मिळतं. आणि अशी वाटचाल नाही केली तर मग आम्ही आपलं जसे आहोत तसेच राहून जातो. आणि परमार्थात फार मोठी शोकांतिका जर असेल तर ही आहे, वर्षानुवर्ष त्यात राहून पुन्हा आपलं जसंच्या तसं सगळं राहतं. ही शोकांतिका एकच कारण आहे, जे जसं केलं पाहिजे तसं ते केलेलं नसतं, जे जसं समजून घेतलं पाहिजे तसं ते समजून घेतलेलं नसतं. म्हणून अगोदर अज्ञान आहे, त्या अज्ञानाचा परिणाम भ्रम आहे, भ्रमाचा परिणाम दुःख आहे. भ्रम कोणता आहे? दिसणारं जग सत्य आहे असं वाटणं, याला भ्रम म्हणतात. आता याच्यामध्ये निराश नावाचा शब्द आलेला आहे की दिसणाऱ्या जगाचा म्हणजे द्वैताचा म्हणजे भेदाचा निराश करायचा आहे. आणि निराश शब्द नीट समजून घेतला तर मग नेमकं मला काय करायचं ते कळेल. निराश करायचं म्हणजे नष्ट करायचं नाही आहे, काही क्लिअर आयडियाज आपल्या पाहिजेत. निराश करायचं म्हणजे नष्ट नाही करायचं. दिसणारं जग नष्ट करणं हे तुमचं आमचं काम नाही आहे, ते ईश्वराचं काम आहे. जेव्हा प्रलयाची वेळ येईल त्याच वेळेला त्याच्या त्या इच्छेनुसार त्याच्या योजनेनुसार दिसणारं जग आपोआप नष्ट होणार आहे. तुमच्या आमच्या हातात ते दिसणारं जग नष्ट करणं नाही. हे लक्षात घेतलं तर दिसणारं जग नष्ट करणं किंवा आपले जे गणगोत असतील दुःख मूळ जे आपलं जी उभी आहे ते नष्ट करणं ही कल्पना नाही, त्यांना सोडणं ही कल्पना नाही, आम्ही त्यांच्यापासून पळून जाणं ही पण कल्पना नाही. आता निराश करायचं नेमकं काय करायचं हा विचार म्हणजे दृश्य कल्पना निरसन असं हे समासाचं नाव आहे. समासाचं नावच नीट समजावून घेतलं तर समासात काय सांगितलं ते समजावून घेणं नंतर सोपं जातं. नावाकडे जर लक्ष दिलं नाही असेल आपलं नाव एक 200 समास आहेत, 200 नावं आहेत, त्यातलं हे एक. अशा पद्धतीने आम्ही जर त्याची काय लावली, जाऊ दे तो शब्द नाही वापरत आता, त्याला वासलात लावणं असं म्हणतात. असं करून हे काही नाही होत. फार सारखं हे सांगावं लागतं सातत्याने. अत्यंत विचारपूर्वक प्रत्येक गोष्ट समजून घेत प्रत्येक गोष्ट केली पाहिजे. आणि असं निरसन आणि द्वैत कल्पनेचं निरसन केलं शब्दाचा अर्थ असा, जो भेद दिसतो, जे काही दुसरं दिसतं ते जरी दिसत असलं तरी जसं ते दिसतंय तसं ते नाही, जसं ते दिसतंय तसं ते नाही, असा आतमध्ये कायमचा सहज टिकणारा निश्चय करणं याला म्हणतात द्वैत कल्पनेचा निराश. किती शब्द झाले? सहज टिकणारा, कायमचा टिकणारा असा आतमध्ये पुन्हा पुन्हा जो निश्चय करावा लागतो त्याला निश्चय का म्हणावं? निश्चय शब्दाचा अर्थच असा आहे, एकदा झाल्यानंतर पुन्हा फेरविचार करण्याची गरज पडू नये. वांग निश्चय झाल्यावर लग्न व्हावं की न व्हावं त्याचा निश्चय आहे, त्याच्यामध्ये निश्चय आहे. निश्चय शब्दाचा अर्थ हे लग्न व्हायचं असा निश्चय झालाय. आता निश्चय झाल्यानंतर लग्नापर्यंत गाडी गेली पाहिजे, तसं इकडे आहे. द्वैत कल्पनेचा निराश करणं या शब्दाचा अर्थ समोर जे दिसतंय जसं दिसतंय तसं नाही असा निश्चय करणं. आणि असा निश्चय केल्यानंतर तो झालेला निश्चय टिकून राहणं. आणि असं टिकल्यानंतर मग अद्वैताच्या अनुभवावर आरूढ होणं. अशा पद्धतीचे एक साधनाक्रम ज्याला म्हणतो तसा साधनाक्रम आपल्यासमोर आहे. आणि हा साधनाक्रम निराश. आपण निराशाचा शब्दाचा विचार करूया की दिसतंय तर खरं, पण जसं दिसतंय तसं ते नाही, जरी दिसत असलं तरी ते खरं नाही, याला निराश असं म्हणतात.
आणि हा निराश करणं हे आपल्याला जमलं पाहिजे. स्वजन सकलही त्याजावे दुःख बोलवे. काय करावं मग? स्वजनांचा निराश करावा. आणि स्वजनांचा निराश शब्दाचा अर्थ ते जरी दिसत असले तरी जे जसे दिसत आहेत तसे ते नाहीत. मी व्यावहारिक दृष्टीने बोलत नाही तर व्यवहारात म्हणता अहो तुम्ही काय तो जसा दिसतोय तसा नाही, लक्षात ठेवा. आता हे एक वाक्य आहे ते व्यावहारिक दृष्टीने बरोबर आहे, पण पारमार्थिक दृष्टीने जो जसा नाही तसा आपल्याला वाटतो. आता त्याचाही विचार आपण शांतपणे करूया. म्हणजे काय आणि म्हणजे काय समजून घेण्यासाठी एक दृष्टांत घेऊया. तर दृष्टांत घेतला की आपल्याला कळतं म्हणजे काय. आता हे जे हॉल आहे याला आपण मठ असं म्हणूया. मठ हा मठ नाही आहे, कारण मठात काही लग्न कार्य होत नाहीत. आता इथे जर लग्न कार्य होत असतील याला मठ म्हणता येणार नाही. पण आता मठाकाश वगैरे शब्द आहे म्हणून आपण याला तात्पुरता काय म्हणूया, मठ आहे असं म्हणूया. इथे जमलेले आतमध्ये बसलेले कोण आहेत, सगळे घट आहेत असं म्हणूया. आणि ह्याच्या बाहेर काय आहे, हे जो मठ आहे त्या मठाच्या बाहेर महाकाश आहे. किती आकाश झाली, महाकाश. मठाच्या बाहेरचं मठाकाश, ह्या खोलीतल्या आतलं. आणि हात घट बसले ते इथे जमलेले सगळे कोण आहेत, सर्वा घटी राम देहादी एक असं म्हटलंय. तर इथे जमलेले सगळेजण कोण आहेत, घट आहेत. आवडतं का असं म्हणणं आपल्याला? इतकं जे शरीर सजवलेलं असतं, नटवलेलं असतं, त्याला घट म्हणणं कसं वाटतं? अगदीच काहीतरी अरसिकपणाचं लक्षण आहे. इतकं छान आम्ही सजवलंय, नटवलंय, मिरवलंय, इतकं सगळं असताना त्याला घट म्हणणं बरोबर नाही. पण संत आपल्या शरीराला घटापेक्षा अधिक दर्जा द्यायला तयारच नाहीत. आणि अधिक दर्जा द्यायला तयार नाही त्याचं कारण आहे, घट जसा तयार होतो, काही काळ टिकतो आणि नंतर फुटतो, त्याप्रमाणे आपलं शरीर सुद्धा जन्माला येतं, काही काळ टिकतं आणि अनिवार्यपणाने नष्ट होतं. त्याला काही दुसरा पर्यायच नसतो. इथे तुमचं आमचं सगळ्यांचं एक मत नक्की आहे की काही झालं तरी हे जाता कामा नये. काय वाटेल ते होऊ दे, शरीर जाता कामा नये असं पक्क ठरलेलं आहे. हे इथे मागे उभे आहेत त्यांचा असा निश्चय आहे, वाटेल ते झालं तरी नेल्याशिवाय राहणार नाही. कोणाचा निश्चय आहे? ते मागेच उभे आहेत त्यांचा निश्चय आहे. यात जय कोणाचा होणार आहे? या झटापटीत विजय कोणाचा होणार आहे? हे कसं मॅच फिक्सिंग सारखी मॅच आहे ही. म्हणजे आधीच त्याचा निर्णय ठरवून गेलेला आहे कोण जिंकायचं ते. आता अशा परिस्थितीमध्ये ते जिंकणार आहे अनिवार्य आहे, त्याला काही पर्यायच नसतो, तेच जिंकणार आहे. आता आम्हाला जिंकायचं असेल तर काय केलं पाहिजे? त्यांना जिंकू द्यायचे आहे म्हणजे आम्हाला जर जिंकायचं असेल तर काय केलं पाहिजे? आता तो विचार परमार्थात फार बलवान आहे की त्यांना संतांनी त्यांना जिंकलं. रामदास स्वामीने, तुकोबारायाने, ज्ञानेश्वर महाराजांनी, गोरोबा काकाने ह्यांना जिंकलं म्हणजे प्रत्यक्ष ईश्वराला असं जिंकलं. शेरास कोण भेटले? शेरास 125 ते भेटले, आम्ही सगळे कायमचे पावशेर. कुठेतरी पंचायत आहे, कुठेतरी फजिती आहे. या फजितीतून बाहेर पडायचं यासाठी हा सगळा खटपट जी काही सगळी खटपट आहे ते त्यासाठी आहे. आपला विचार असा चाललाय, घटाकाश नावाचा एक आकाश आहे, घटाच्या आकाशाच्या बाहेर मठाकाश नावाचा एक आकाश आहे, मठाकाशाच्या बाहेर महाकाश नावाचं एक आकाश आहे. आता या तिन्हीला उपाधी असं नाव आहे. उपाधी. आणि उपाधी शब्दाचा अर्थ जी असली तरी चालतं, नसली तरी चालतं, याला काय म्हणायचं? उपाधी. असली तरी चालतं, नसली तरी चालतं, याला उपाधी असं म्हणतात. म्हणून शरीर ही आत्म्याची उपाधी आहे. जसं घटाच्या आतल्या आकाशाची घट ही काय आहे? उपाधी आहे. जसं मठ नावाच्या वस्तूची मठ ही काय आहे? आतल्या आकाशाची मोठी उपाधी आहे. आणि त्याच्या बाहेर महाकाश ही आकाशाची काय आहे? उपाधी आहे. आणि ब्रह्म कसा आहे? निरुपाधिक झाला. आला ब्रह्मशब्द आला. आणि ब्रह्मशब्द आला की आपल्याला काय होतं? काहीतरी घोटाळा होऊन जातो. काही घोटाळण्याचं कारण नाही. संतांचं एक फार वैशिष्ट्य लक्षात ठेवा, संत हे ब्रह्मशब्द उच्चारायला कधी घाबरत नाहीत आणि देव शब्द वापरायला लाजत नाहीत. आमच्यातले विद्वान जे आहेत ना, अतिविद्वान, ते देवासंबंधी फारसं बोलत नाही, सारखं ब्रह्मच पाहिजे त्यांना.
पण आमच्यातले जे भित्रे असतात, अभ्यास न केलेले असतात, ते ब्रह्म मनाला घालतात. त्यांना सारखं काय पाहिजे? त्यांना सारखा देवच पाहिजे. पण आता एकदा आम्ही थोडंसं बरोबर समजून घेतलं, ब्रह्म म्हणजेच देव आणि देव म्हणजेच ब्रह्म. ब्रह्मदेव नव्हे, जोड शब्द नाही वापरायचा, त्यात लगेच घोटाळा होऊन जातो. म्हणजे ब्रह्म म्हणजे देव आणि देव म्हणजे ब्रह्म, असं जर आमच्या बरोबर मनात बसलेलं असेल तर देव शब्द म्हणाला लाजायचं कारण नाही आणि ब्रह्म शब्द म्हणाला भ्यायचं कारण नाही. किंवा उलट, देव शब्द म्हणाला लाजायचं कारण नाही, ब्रह्म म्हणाला. आता ते आपण विचार करूया असा. म्हणून एक कायमचा निर्णय मनात घ्यावा, जेव्हा जेव्हा परमार्थात देव शब्द वापरला जातो तेव्हा तेव्हा त्याचा अर्थ ब्रह्म असा होतो. आणि असा एकदा निर्णय कायमचा ठेवला, देव म्हटलं तरी तेच आहे आणि ब्रह्म म्हटलं तरी तेच आहे. ब्रह्म म्हटलं बिचकायचं कारण नाही, देव म्हटल्यानंतर जरा जवळचं वाटतं ना. देव म्हणजे आपल्याला आवाक्यात आल्यासारखं वाटतं आणि ब्रह्म म्हणजे आपल्या हद्दीच्या पलीकडे गेल्यासारखं वाटतं. आता हे जे वैचारिक हे भ्रम आहे, हे वैचारिक भ्रम एकदा काढून टाकावे. जय जय देव निर्मळ. आता ज्ञानेश्वर महाराजांनी देवाची स्तुती केलेली आहे. आता जय जय देव निर्मळ असं ज्ञानेश्वर महाराज ब्रह्माला देव म्हणतात खुशाल. आणि तुकाराम महाराज म्हणतात, ऐसे भाग्य गदी लाईता होईन अवघे देखे जन ब्रह्मरूप. म्हणजे तुकाराम महाराज ब्रह्म म्हणाला भीत नाहीत, ज्ञानदेव देव म्हणायला लाजत नाहीत. असं आम्ही आतमध्ये पक्के निश्चय करून ठेवा. आणि म्हणून आम्ही काहीही शब्द आला तरी बिचकायचं कारण नाही, असं या बोलण्याचं तात्पर्य आहे. आता एवढी खटपट त्यासाठी केली की दोन्हीतला कुठलाही शब्द आला तरी त्याचा अर्थ एक होतो, असं आतमध्ये मनात कायमचं ठसलेलं असावं. आणि असं ठसलं असेल सोपं जातं, प्रत्येक गोष्ट सोपी जाते. आपला विचार चाललाय आकाश, मठाकाश, महाकाश आणि घटाकाश, असे 3 आकाश आहेत. आता यामध्ये जो भेद दिसतो तो भेद उपाधीचा आहे का वास्तविक आहे? आता निराश करायचं आपलं चाललंय. हा भेद जो आहे हा उपाधीचा आहे का वास्तविक आहे, म्हणजे खरा आहे का कल्पनेतला आहे? आता एकदा हा कल्पनेतला आहे असं जर ठरलं, खरंच ठरलं, कायमचं ठरलं आणि ज्यावेळेस ते बरोबर वापरता यायला पाहिजे त्यावेळेला आठवणीत राहिलं, आमची सगळ्यांची फजिती तिथे आहे. आम्ही सगळे इथे जमलेले कर्णाचे अवतार, मॉडर्न कर्ण म्हणायचं ना. म्हणजे कसं, त्या कर्णाला एक शाप होता की दिलेला मंत्र तुला वेळेवर आठवणार नाही. तसं आमचं आहे, प्रवचनात ऐकलेलं जीवनात कधीही लक्षात राहत नाही. जे कीर्तनात ऐकलं असतं ते अजिबात जीवनात वापरता येत नाही. आणि म्हणून आम्ही सगळेजण कसे आहोत, ऐन वेळेला काहीही लक्षात न राहणं हा कर्णाला मिळालेला शाप आहे. तसा आम्हाला सुद्धा काय मिळाला आहे? शाप मिळाला आहे की ज्या वेळेस ते लक्षात यायलाच पाहिजे त्यावेळेस ते लक्षात येणार नाही. हवं तर आम्ही कीर्तनकाराला सुद्धा आठवण करून देऊ, एखादं प्रमाण सांगू, प्रवचनकार चुकला तर ती चूक लक्षात आणून देऊ, पण प्रत्यक्ष जीवनात काहीही जमायचं नाही अशी जी पद्धत आहे, यामुळे फार नुकसान, आपलं प्रचंड नुकसान झालंय. ते ह्यामुळे झालंय. आपलं चालला विचार निराश करायचा आहे. आणि निराश करताना उपाधी सापेक्ष हा शब्द आहे. निराश हा शब्द उपाधी सापेक्ष आहे. म्हणजे उपाधीचा निराश केला की आपलं काम संपलेलं आहे. आकाशाचा निराश नाही करायचा. आम्ही काय केलंय आज, अज्ञानामुळे आकाशाचाच निराश केलाय, म्हणजे आत्म्याचाच निराश केलाय. आणि आत्म्याचा निराश शब्दाचा अर्थ आत्मा जवळपास नाही असाच आहे. असेल तर असू दे, तर कुठे असू दे, ग्रंथात असू दे, देवळात असू दे, एखाद्या आश्रमात असू दे, मठात असू दे, पण कुठे जिथे नेमका आहे तिथे नसू दे. नेमका कुठे असतो? नेमका आत असतो. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्व जातं, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. ही जी उपाधी आहे म्हणजे शरीर आहे, त्या शरीरात तो आत्मा असतो. आता तिथे असलेला लक्षात येत नाही आणि इथे असलेला पाठ आहे. आता इथे असलेला पाठ असेल तर इथे असलेला लक्षात आलं पाहिजे, आणि इथे असलेलं लक्षात आलं नाही, इथला पाठाचा काही उपयोग नाही. हे कायमचं लक्षात ठेवावं, आणि कायमचं लक्षात ठेवलं तर त्यात सगळा आनंद आहे. आपला विचार अशा दिशेने चाललाय की ज्याच्यापासून अडत नाही त्याला उपाधी असं म्हणतात. म्हणजे घट असला तरी आकाश संकुचित होत नाही, आणि घट फुटला तरी आकाश व्यापक होत नाही. जसं असायचं तसं असतं. एक छोटा प्रश्न विचारतो, म्हणजे त्याचं उत्तर मिळून जाईल. एक कुंभार आहे, त्याने 100 मडकी बांधली, तयार केली, घडवली. तर असलेल्या आकाशात त्यांनी मडकी घडवली
का मडकं घडवून त्यात आकाश भरलं? आकाश म्हणजे स्पेस. आता जरा मॉडर्न भाषेत बोलूया. आकाश शब्दाचा स्पेस आता अर्थ होतो. तर असलेलं जे आकाश आहे म्हणजे स्पेस आहे, म्हणजे पोकळी आहे. त्या पोकळीत त्यांनी मडकी तयार केली का मडकं तयार करून पोकळी आत भरली? मग त्या सोपं उत्तर आहे की आधी असलेलं जो स्पेस आहे म्हणजे असलेलं आकाश आहे त्यात त्यांनी मडकी तयार केली आणि मडकी तयार केल्याचा परिणाम असा झाला की घटातलं आकाश असा एक आगंतुक शब्द तयार झाला. शब्द कसा आहे तो? आगंतुक शब्द तयार झाला. आता हा हॉल बांधला, मठ म्हणूया आपण त्याला. मठ बांधल्यामुळे मठातला आकाश असा दुसरा एक आगंतुक शब्द तयार झाला. आणि या दोनच्या सापेक्ष घटाच्या बाहेरचं आणि मठाच्या बाहेरचं एक महाकाशाचा तिसरा एक आगंतुकच आहे. तोही आगंतुक शब्द आहे. असे 3 आगंतुक शब्द तयार झाले. आणि असे 3 आगंतुक शब्द तयार झाल्यामुळे आम्हाला भेद आहे असं वाटायला लागलं, द्वैत असं वाटायला लागलं. आणि जिथं भेद असतो, जिथं द्वैत असतं तिथं दुःख असतं. आणि जर दुःख नको असेल, हे भेद आपण छाटून टाकायला शिकलं पाहिजे. आणि छाटून टाकायच्या शब्दाचा अर्थ निराश करायचा. आणि निराश करायचा म्हणजे काय? जे दिसत असले तरी ते खरे नाहीत असा कायम आतमध्ये टिकणारा निश्चय आयुष्यभर सांभाळायचा. आता हे प्रश्न आहे. आणि तो इतका सांभाळायचा की एक दिवशी त्याला इतकी सहजता यावी की तो निश्चय मला सांभाळावा लागू नये, त्या निश्चयाने मला सांभाळावं. त्या दोन्हीतलं अंतर लक्षात घ्या. हळूहळू एक आता काय होतं, त्याला सहजता जो पण येत नाही ना तोपर्यंत परमार्थात काही साध्य होत नाही. आणि अखंड अभ्यास करून त्या अभ्यासामुळे सहजता येते. म्हणून अभ्यासाचे काही सर्वथा दुष्कर नाही. म्हणून माझ्या ठाई अभ्यासे वेळ. ज्ञानेश्वर महाराज आम्हाला आज्ञा केली, जितका अभ्यास करावा तितके त्या अभ्यासाला सहजता येते. आणि अभ्यास जर नाही केला तर सहजता येत नाही. म्हणून सहजता येईपर्यंत केलेला हवा अभ्यास. त्याला म्हणतात उत्तमा सहजावस्था, मध्यमा ध्यानधारणा, तृतीया प्रतिमा पूजा, तीर्थयात्रा, अधमात अधम. आम्हाला काय परवडतं? झाली पंचायत झाली सुरू. तीर्थयात्रा किती छान असते हो. दोन्ही होतं, ट्रिप कम यात्रा दोन्ही होऊन जातं. सहलही होते, यात्राही होते. पर्सेंटेज किती? पर्सेंटेज किती त्यातलं? सहलीचं पर्सेंटेज 90% आणि 10% यात्रा आहे. देव आलाय नमस्कार करून बाहेर झाला, काहीतरी निमित्त पाहिजे. कुठे चालला? सहलीला गेला म्हटलं की कोणी काही म्हणत नाही, नाही सगळे म्हणतील. यात्रेला गेला का म्हटलं की समाजाची मान्यता असते, घरातल्या लोकांची मान्यता असते. आमच्या खेड्यात मोठी पंचायत आहे. घरातल्या स्त्रिया जेव्हा देवळात जाते म्हणतात 2 किलोमीटर अंतरावर, घरातलं कोणी विरोध करत नाही. पण जर फिरायला जाते म्हटलं तर अजिबात चालत नाही. आरोग्यासाठी फिरायला जायचं डॉक्टरने सांगितलं असतं, पण डॉक्टरने सांगितलं फिरायला जाता घरातले लोक फिरायला जाऊ देणार नाहीत. खेड्यातली परिस्थिती. इकडची शहराविषयी काही नाही ते, खेड्यातली परिस्थिती. मग ती जर म्हणाली मी 2 किलोमीटर रोज देवळात दर्शन घेऊन येते, मी व्रत केलंय, नक्की नक्की. आता काय झालं? फिरणं कम दर्शन का दर्शन कम फिरणं? आता पर्सेंटेज कोणाचं किती आहे असं विचारत घ्या. आता ते जाऊ द्या. आता तेच कसं आहे, बाकीचे असतात ना गोष्टी, त्या आपल्याला काहीतरी केल्यासारखं वाटतं, असं काहीतरी जोरदार. आणि तेवढंच नाही, दुसऱ्याला ते दिसतो. प्रापंचिका दृष्टीने अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आपण जे करतो ते दुसऱ्याला दिसलं पाहिजे, त्याची दखल घेतली गेली पाहिजे, त्याच्याविषयी अप्रिसिएशन केलं पाहिजे. आणि तुम्ही किती भक्त महान आहात हो असं म्हटलं पाहिजे. आणि असं म्हटलं की आपल्याला कच्चं असं म्हणता आलं पाहिजे. इतकं सगळं त्याच्यामध्ये दडलेल्या गोष्टी असतात. आणि असं ते सगळे जे खेळ चालतात ह्या क्षेत्रातले, हे खेळ आम्ही आपले लक्षात घ्यावे, आपलेही खेळ आतले जाणावे आणि दुसऱ्याच्या चाललेले खेळ आहेत तेही लक्षात घ्यावे. आणि असा खेळच जर राहिले तर खेळ खंडोबा होऊन जातो. असे तसं होऊ नये यासाठी सारखा विचार आहे. म्हणून आपलं जो आता अभ्यास चाललाय निराश, त्या निराशात एक प्रश्न विचारला. असलेल्या स्पेसमध्ये म्हणजे पोकळीमध्ये म्हणजे आकाशामध्ये तो मडकं बांधतो. मडकं जरी फुटलं तरी स्पेस जशीच्या तशी राहते. आता होतं काय, मडकं असतं छोटं, त्या मानाने हा जो मठ आहे म्हणजे ही जी खोली आहे ती मोठी आहे, आणि त्या मानाने बाहेरचं आकाश जे ते आणखीच मोठं आहे, व्यापक आहे. आता आमच्या मनात काय होतं, ज्या अर्थी उपाधी छोटी आहे त्या अर्थी आतलं आकाश सुद्धा आमच्या मताने कसं होतं, आमच्या मताने छोटं होतं.
त्या मानाने बाहेरची उपाधी मोठी असल्यामुळे बाहेरचं आकाश आहे आमच्या मताने मोठं होतं आणि त्या खोलीच्या पलीकडचं जे आकाश आहे ते आमच्या मताने फार मोठं होतं. वास्तविक छोटं, मध्यम आणि मोठं हे तीन जे आहेत, घटाकाश छोटं, मठाकाश मध्यम आणि महाकाश मोठं, हे तीन जे शब्द आहेत हे तिन्हीच्या तिन्ही शब्द अत्यंत फसवे आहेत. आणि फसव्याचं कारण आहे घटसापेक्ष छोटं, मठसापेक्ष मध्यम आणि या दोन्हींच्या निरपेक्ष मोठं. आता हे जे शब्द आहेत हे शब्द कुठपर्यंत आहेत, हे उपाधी आहेत तोपर्यंत आहेत. ज्या वेळेला उपाधी जळून जाते त्यावेळेला उपाधीचा निराश होतो, त्यावेळेला आकाश हे फक्त आकाश असतं, ते छोटंही नसतं, मध्यमही नसतं, मोठंही नसतं. आता निराश करायचं म्हणजे कसं करायचं मग? आता पुन्हा प्रश्न आला. आता निराश करायचा एक उपाय आहे, घट जरी फुटला तरी आकाश तसंच आहे, घट जरी असला तरी आकाश तसं आहे, घट जेव्हा नव्हता त्यावेळी आकाश तसंच आहे. उलटीकडून सुरुवात केली. आता आपण इकडून सुरुवात करूया. घट नव्हता तेव्हा आकाश आहे, घट आहे तरी आकाश आहे, घट नसला तरी आकाश आहे. आता आपल्याशी जोडून घेऊया. आता आली पंचायत. घटापर्यंत ठीक आहे, परस्पर असतं, दूर असतं, फुटला तर काय 10-20 रुपयाचं नुकसान होईल एवढंच. पण आपल्यापर्यंत गाडी आली की मग ते न परवडणारा परमार्थ सुरू होतो. परमार्थाचे नेहमी दोन भाग आहेत, एक परवडणारा, एक लोकांना कळणारा, आणि एक न परवडणारा आणि बाहेर न दिसणारा. आणि जे जे बाहेर दिसत नाही ते करण्यात अर्थ नाही असा प्रापंचिकांचा निर्णय असतो. सहज निर्णय असतात. तर इतकं ते सहज होऊन गेलेलं असतं. एकदा नवीन गाडी आली, नवीन कोरी गाडी आणली, काही कारण नसताना गावात 2-4 चक्रा मारल्या. का बरं? नवीन आहे. मग लोकांनी विचारलं पाहिजे केव्हा आणली तो? हा सांगतो मग केव्हा आणली. कशी आहे? छान आहे, रंग किती छान आहे, तुम्ही त्यात बसलेलं फारच छान दिसतं. फक्त पैसे कुठून आणले एवढं विचारलं नाही, एवढं बरं आहे. आता अशा पद्धतीने आता प्रापंचिकाचं एक लक्षण असतं, जे जे करायचं ते मिरवायचं. आणि इथे मिरवायचा परमार्थ नावाची गोष्ट वेगळी असते आणि असायचा परमार्थ ही गोष्ट आगळी वेगळी असते. हे दोन्हीचं भान आपल्याला सतत असलं पाहिजे. आणि ते भान जर असेल तर जसा विचार आहे शास्त्रात सांगितलेला तसा अखंड करत राहणं आणि त्याचा अनुभव घेऊन त्याचा जो आनंद आहे तो मिळवणं, हे एक त्यातलं महत्वाची गोष्ट आहे. म्हणून हे शरीर जेव्हा नव्हतं तेव्हा आत्मा आहे, हे शरीर जरी आहे तरी आत्मा आहे, हे शरीर जरी नसलं तरी आत्मा आहे, तो मी आहे. म्हणून शरीर नसलं तरी चालेल. कोणाचं? आत्ता इथे पंचायत, जो इथे बसून सांगतो त्याचं जाऊ द्या, असं हे छान निर्णय असाच झालेले. आणि असे निर्णय जोपर्यंत आहेत तोपर्यंत आमच्या हाताला काही लागत नाही. म्हणून आता निराश करायचा म्हणजे काय? तर निराश करायच्या शब्दाचा अर्थ असा आहे की मनाने कल्पना, हे शरीर जेव्हा नव्हतं तेव्हाही आत्मा आहे, हे शरीर जरी आहे तरी आत्मा आहे, शरीर जरी नसेल तरी आत्मा आहे, आणि तो मी आहे असा जर निर्णय असेल तर लक्ष त्याच्यावर राहतं. आणि त्याच्यावर जर लक्ष राहिलं तर ह्याच्यावरचं लक्ष कमी होतं. आणि ह्याच्यावरचं लक्ष कमी 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 होत होत ज्या वेळेला ह्याचं महत्व शून्य होऊन जाईल त्यावेळेस देहाचा काय झालेला असतो? निराश झालेला असतो. मग तो गोबाळा म्हणतात, देहाच्या निराशे पाविजया ठाया. एक एक शब्द समजून घ्या. जवळवळी नाही निरसला देहे तववरी सारे संसारी आहे. एक तुकाराम महाराज निर्णय दिलाय, जोपर्यंत देहाचा निराश झालेला नाही तोपर्यंत मी स्वतःला काही जरी समजत असलो तरी तुकाराम महाराज मला संसार ही एकच पदवी देतात. मी कोण आहे? मी बोले प्रवचनकार आहे, आणि कोण आहे? लेखक आहे, वक्ता आहे, हा आहे, यूं आहे, त्यों आहे. 25 वर्ष मी ह्यात आहे. कशात? 10,000 प्रवचनांचे माझे प्रयोग झाले, नाटकाचे होतात तसे. अशा पद्धतीने असं जरी मी काही असलो तरी तुकाराम महाराज मला एकच पदवी देतात, देहाचा निराश झालाय का? नाही झाला. मग तुम्ही कसे आहात? तुम्ही संसारी आहात. किती सोपं असतं संतांच्या दृष्टीने. आणि आम्हाला ते किती अवघड वाटतं. इतकं करून पुन्हा तुकाराम महाराज मला संसारीच म्हणतात याचा अर्थ असा होतो तुकाराम महाराजांना काही समजत नाही. आता असे निर्णय केल्याशिवाय आम्ही तरी काय करणार दुसरं? म्हणून देहाचा निराश करणं, संसाराचा निराश करणं, द्वैताचा निराश करणं, भेदाचा निराश करणं, हे जे काही शब्दप्रयोग आहेत
हे शब्दप्रयोग ह्या दृष्टीने आम्ही समजून घ्यावे. आणि देहाचा निराश शब्दाचा अर्थच असा आहे, देह जरी असला तरी आत्मा आहे, देह नव्हता तेव्हाही आत्मा आहे, देह नसला तरी सुद्धा आत्मा आहे. असं आत्म्याकडे लक्ष जर अधिक असेल, तो मी आहे ह्या निर्णयाकडे जास्त लक्ष असेल, तो निर्णय जर सहज झाला असेल, तर देहाचं जे महत्व आहे, अपरंपार महत्व आहे, आणि नंतर हे जाता कामा नये असा जो निर्णय आहे, तो निर्णय आपला फिरतो. आणि तो निर्णय फिरल्यानंतर देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. आमचे सगळे काय असतं माहितीये, संतांचे कोटेशन जे असतात ना, त्यांचे शब्द फक्त आम्ही घेतो, त्यांचा भाव आणि अनुभव त्यांचे, आणि शब्द त्याला भागत्याग लक्षणं म्हणतात. म्हणजे शब्दाचा भाग तेवढा स्वीकारायचा, आणि अनुभवाचा जो भाग आहे आणि भाव जो आहे मूळचा, तो तिकडेच राहतो. आणि शब्द फक्त आमच्याकडे येतात, आणि शब्द आमच्याकडे आल्याला काय परिणाम काय होतात, सदा सर्वदा योग तुझा घडावा. शब्द कोणाचे, त्यांचे. आणि आमचं काय असतं, सदा सर्वदा योग तुझा म्हणजे कोणाचा, ते तुझा या शब्दात सगळी गडबड आहे. समर्थ म्हणतात तुझा म्हणजे रामाचा, आणि आमचं म्हणणं आहे तुझा म्हणजे शरीराचा, घराचा, संपत्तीचा, जे आमची गणगोत असतील त्यांचा. तुझा बदललाय कुठे, तुझा या शब्दाचा अर्थ त्यांचा वेगळा, आमचा वेगळा. म्हणजे काय अर्थ आमचा, शब्द त्यांचा. कशी काय पंचायत असते, कशा पद्धतीने हे सगळं चालतं. आणि हे सगळं एकदा कसं चाललं हे बघितलं, चालल्यानंतर आमचं कसं चाललं पाहिजे हा निर्णय त्यातून घ्यायचा. थट्टा मस्करी करायची नाही आहे. आणि हे थट्टा जर असली तर कोणाची, माझीच थट्टा आहे, दुसरी कोणाची थट्टा नाही. कारण या सगळ्यातून आपण जात असतो ना, प्रत्येक जण ह्यातून जात असतो. हे सगळं मला कसं कळलं, हे सगळं मी आत्ता सांगितलंय, मला कसं कळलं, याचं एकच कारण आहे, माझं तसं झालं म्हणून. त्याचं सरळ उत्तर आहे. आणि म्हणून वक्ता कसा असावा माहितीये, वक्त्याने अनुभवाशिवाय बोलू नये. मग मी कसं बोलतोय, सगळं हे अनुभवून बोलतोय. आणि अनुभवून बोलत असल्यामुळे तुम्हाला सगळ्यांना ते पटतंय, कारण माझा अनुभव आणि तुमचा अनुभव कसा आला, समान पातळीवर आला. अडचण आहे काय, संतांचा अनुभव आणि माझा अनुभव समान पातळीवर येत नाही, आणि त्यामुळे ते काय सांगतात हे मला लवकर कळत नाही. म्हणून देहाचा निराश, जगाचा निराश, भेदाचा निराश, द्वैताचा निराश, हे सगळे शब्द जे आहेत ह्या पद्धतीने समजून घ्यायचे. आणि द्वैताचा निराश शब्दाचा अर्थ आहे उपाधीचा निराश. आता एक पुढचा विचार करूया, कसा निराश करायचा. तो आहे, समास आहे आपल्यासमोर, समास तर वाचता येतो, अर्थ सुद्धा आपल्यासमोर असतात. पण काय होतं माहितीये, समास वाचला, अर्थ वाचला की काय, पूजेच्या बाबतीत शब्द येतात, उरकली का, आवरली का, आटोपली का, संपली का. आता हे चार जे शब्दप्रयोग पूजेच्या बाबतीत आहेत, तेच शब्दप्रयोग इकडे सुद्धा आहेत. समास आवरला का, आवरला. पारायण संपलं का, संपलं. किती पारायण झाली, 108. जादूचा शब्द आहे मोठा. माळेत म्हणी किती पाहिजे, 108. पारायणे किती झाली पाहिजेत, 108. प्रवचने किती झाली पाहिजेत, 1008 वगैरे वगैरे. ते आकडा वाढत जातो. मी असं एक ठिकाणी गेलो होतो, 108 पारायण झालेली एक ठिकाण आहे. आता कुठेच गाव बी सांगत नाही. तर काय होईल, प्रवचन संपल्यावर त्या गावात असं कोण आहे तिकडे जास्त लक्ष जाईल. असं आता ते प्रवचन करायला फार जपावं लागतं. दृष्टांत सांगताना तपशील जर सांगितला तर 1 तास काय सांगितलं तर राहतं बाजूला, आणि दृष्टांत सांगितलं तिकडे लक्ष फार जातं. म्हणून एका गावामध्ये 108 पारायण झाली होती दासबोधाची. तिथे मेहुणांना जेवण घातले. 216 लोक जेवायला आले होते. मी होतो, आम्ही दोघं त्यात होतो, मेहुण म्हणून. जेवण बिवण छान झालं होतं. अगदी मुख्य कार्यक्रम पाहे प्रसादाची वाट, अगदी सुंदर होता. फार अत्यंत सुंदर जेवण होतं, फार सुंदर. काय लक्षात राहिलं, जेवण छान, राहण्याची सोय चांगली, जेवण चांगलं, टॉयलेटची व्यवस्था अत्यंत उत्तम, भोवतालचं वातावरण परिसर फार छान. वर्गात काय सांगितलं नंतर बघू. आता हे जसं असतं तसाच पैकी हा प्रकार आहे. छान झालं. 108 पारायणं झाली होती. आम्ही दोघे जेवायला गेलो, छान जेवण झालं. सगळ्यांना काय पान सुपारी नारळ द्यायचं तो दिला. आम्ही गेलो बाहेर.
तळमळाल्यानंतर एक थोडा लांब अंतर गेल्यानंतर फाटकाच्या पलीकडे गेल्यानंतर माझ्या पत्नीची पर्स विसरली नेहमीप्रमाणे घरात त्यांच्या. आता ती पर्स आणण्यासाठी आम्ही दोघे परत आत गेलो तर आत गेल्यावर दोघांचं कडाक्याचं भांडण चालू होतं. 108 पारायणांचा परिणाम. आता असं हे अनुभवलेलं सांगतो तुम्हाला, यात एकही अतिशयोक्तीचा शब्द नाही. 108 पारायणांचा हा परिणाम जर ह्या पद्धतीचा असेल तर त्यांचं भांडण संपण्यासाठी किती पारायणं करावे लागतील कॅल्क्युलेशन करा थोडीशी, म्हणजे कळेल. आता हे का होतं याचं एकच कारण आहे, जे सांगितलंय त्याला सहजता येत नाही आणि सहजता आल्याशिवाय जमत नाही. आणि सहजता कशाची? निरासाला सहजता आहे. आणि निरासाला सहजता आल्यानंतर ते जरी दिसत राहिलं तरी आतमध्ये कळत असतं ही उपाधी आहे. आणि उपाधी असल्यामुळे उपाधी वाचून काहीही आढळत नाही असा निश्चय झालेला असतो. आणि असा निश्चय झाला की मग निराश झालेला असतो. भेदाचा निराश, द्वैताचा निराश, हा जो निराश आहे तो निराश झाला की तत्वाकडे लक्ष जास्त राहतं. तत्व कसं आहे? जे तत्व आहे ते सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंदरूप आहे. आणि आनंदरूप तत्वाचं अनुसंधान अखंड जर असेल, त्याच्याशी ऐक्य जर साधलं असेल तर मी कसा होतो? आनंदरूप तत्वाशी जर ऐक्य साधलं असेल तर ते तत्व जसं तसं मी होतो. आणि तसा मी झालो तर तत्व जर आनंदरूप असेल तर मी आनंदरूप होतो. आणि मी आनंदरूप झालो की मग द्वितीयाचं जे भय आहे त्या भयाचं जे दुःख आहे ते द्वितीयातल्या असलेल्या भयाचं दुःख जायचं होतं. ही त्याच्या मागची विचारसरणी किंवा तत्वज्ञान आहे. आणि हे तत्वज्ञान आज मुरलं असेल, आज भिनलं असेल, जेव्हा हा दंश नये हाता, ज्ञानेश्वर भाची करूया, हा दंश जोपर्यंत हाताला येत नाही. आता दंश शब्द आपल्याला एकाच अर्थाने माहिती आहे. कोणता? आता जाऊ द्या, त्याला म्हणतात अज्ञानाचा दंश, तो एक दंश आहे. आणि दुसरा आहे तो ज्ञानाचा दंश. आता दोन्ही दंशच आहेत. आता अज्ञानाचा दंश झाला की आत अज्ञान भिंत, आणि ज्ञानाचा दंश झाला की आत ज्ञान भिंत. आणि ज्ञान एकदा भिनलं म्हणजे त्याला सहजता आली की दुःख नावाची गोष्ट अस्तित्वातच राहत नाही. आणि दुःख नावाची गोष्ट अस्तित्वात नाही राहिली की तुकोबरायांचा अनुभव आमचा अनुभव होऊन जातो. आनंदाचे डोळे, आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंदाचे. हा कोणाचा अनुभव? तुकाराम महाराज. ते त्यांच्या बाबतीत बोलताना असं बोलतात आणि आमच्या बाबतीत बोलायला लागले की सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. हे आमच्याच बाबतीत. आणि त्यांच्या बाबतीत आनंदाचे डोळे, आनंद तरंग. असं पार्शालिटी करावी का हो त्याने? अशी पार्शालिटी ते करत नाही तो. आमचीच लक्षणं तशी येतात, त्याला काय करणार? आम्ही तसे असल्यामुळे ते तसं म्हणतात, जे आहे ते सांगतात. म्हणून द्वैत कल्पना निरसन हा जो आहे, भेद निरसन ज्याला म्हणतात, त्या भेदाचा निराश शब्दाचा अर्थ भेदाचं जे कारण आहे, द्वैताचं जे कारण आहे ज्याला उपाधी म्हणतात, त्या उपाधीचा निराश केला की भेदाचा निराश होतो, द्वैताचा निराश होतो. आणि उपाधीचा निराश केल्यानंतर ज्याला ती उपाधी आहे, ज्याची ती उपाधी आहे, तिकडे जर लक्ष जास्त राहिलं, त्याचं जर अनुसंधान टिकलं तर ते सच्चिदानंद असल्यामुळे मी कसा होतो? सच्चिदानंद होतो. आणखी एक दृष्टांत घेऊन द्या. लांब कुठेतरी पाणी दिसलं, खूप दूरवर भरपूर पाण्याचा मोठा साठा दिसला. सुरुवातीला वाटतं हे पाणी खरं आहे, पण नंतर थोडा विचार केल्यानंतर, थोडं निरीक्षण केल्यानंतर असं दिसतं हे पाणी कसं आहे? खोटं आहे, मृगजळ आहे. आता मला कळलं हे पाणी खोटं आहे, हे मृगजळ आहे. म्हणून मला जर हे मृगजळ आहे असं कळलं तरी ते दिसायचं बंद होणार? हे फार महत्वाची गोष्ट आहे. मला कळलं हे मृगजळ आहे, खरं पाणी नाही आहे, पण मला केवळ कळलं ते मृगजळ आहे म्हणून ते दिसणं बंद होणार नाही, ते दिसणारच आहे. पण आतमध्ये काय फरक पडला? जेव्हा ते खरं वाटत होतं तेव्हा आतमध्ये कॅल्क्युलेशन सुरू झाली. किती टीएमसी पाणी असेल, किती हॉर्स पॉवरचे किती इंजिन लावली म्हणजे किती हेक्टर जमीन भिजेल, मग त्यातून किती पीक निघेल, ही सगळी कॅल्क्युलेशन्स का सुरू झाली? ते पाणी खरं वाटतंय तोपर्यंत. पाणी जेव्हा ते खरं नाही कळलं, मृगजळ म्हणलं, त्यावेळी सगळी कॅल्क्युलेशन बंद झाली. आणि मग त्यातून काय काय मला मिळेल, त्यातून काय काय निघेल, किती पीक आहे, त्याची किंमत किती, त्यातून मला काय मिळेल, एकही विचार शिल्लक राहिला नाही. आणि एकही विचार शिल्लक राहिला नाही त्याचाच अर्थ असा होतो की त्या द्वैतापासून होणारी जी अपेक्षा आहे
त्या अपेक्षाच्या अपूर्तीमुळे निर्माण होणारं जे सुखदुःख आहे, पूर्तीमुळे किंवा अपूर्तीमुळे, यातली एकही गोष्ट मला होत नाही. आणि असं झालं की समजायचं द्वैताच्या कल्पनेचा काय झालाय, निराश झाला. भेदाच्या कल्पना निराश झालाय. आता निराश झाला शब्दाचा अर्थ दिसायचं बंद झाला असं नाही. मी जगाचा निराश झाला, शरीराचा निराश झाला, घरातल्या सगळ्यांचा निराश झाला. आणि घरात चुकून सुद्धा मी तुझा निराश करीत आहे असं सांगू नये. माणसानं ते फार घाई झाले. उतावळे लोक असतात, साधकही उतावळे असतात पुष्कळ. आणि उतावळे साधक असल्याचा परिणामामुळे मी तुझा निराश करीत आहे असं जर घरात सांगितलं तर तुमच्या देवणाचाही निराश झाला म्हणून समजायला हरकत नाही. तुमच्या सगळ्या बाकीच्या गोष्टीचा निराश झाला म्हणून समजा. शांतपणे आपलं साधन जे आहे ते आतल्या आत करत राहावं, त्याचा बभरा करू नये. कारण बभरा केला की जबाबदारी येऊन पडते. आणि ती जबाबदारी सोसण्याची, पेलण्याची तयारी नसताना जर ती झालं तर काय होतं मग? बघाचा प्रश्न असाच का तुमचा परमार्थ? त्याला काही मुलं आयाना प्रश्न विचारतात बरं. पदाच्या बसलेल्या जे परीक्षेला आया बसतात पुष्कळ, तेव्हा एखाद्या मुलाला रागवायची वेळ येते. त्या रागवायची वेळ आल्यानंतर ती मुलं आईला विचारतात, दासबोधामध्ये तुझ्या, महत्वाचा शब्द तुझ्या दासबोधामध्ये रागवायला परवानगी आहे का? आता ह्याच्यावर काही जबाबदारी नाही, हे विशेष आहे. तो जो असं म्हणतो ना त्याजवळ काही जबाबदारी नाही आहे. ही ज्या अर्थी दासबोध वाचते त्या अर्थी आईवर काही येऊन पडले, जबाबदारी येऊन पडली. त्या जबाबदारीची जाणीव करून द्यायचं काम मुलं अगदी चोख करतात, कारण त्यांना ते सोयीस्कर असतं. आता हे जाऊ द्या, आपला विचार निराशाचा चाललाय. आणि निराश समजा सांगायचं नाही, शांतपणे करावा निराश. आणि असं घाई केली ना, असं परमार्थाचं काय होतं? उथळपणे असेल तर काय असतं त्याला? खळखळाट फार असतो. आणि मग आपल्याला दाखवायची सुद्धा काय येते? लहर येते. आपला परमार्थ दुसऱ्याला कळला पाहिजे असं झालं की आतमध्ये परमार्थ चढतो. ते नसलेला परमार्थ चढतो, असलेला परमार्थ अत्यंत शांत असतो. आणि परमार्थ चढल्याचा परिणाम काय होता ते सांगून टाकतो मी. पुष्कळ गोष्टी सांगायसारख्या असतात. एकदा मी एसटीचं रिझर्वेशन करायला काउंटर समोरून उभा राहिलो होतो. एसटीचं आरक्षण करायला. त्याने विचारलं तुमचं नाव काय? झालं 9व्या अध्याय आठवला मला, चढलेला परमार्थ असल्याचा परिणाम. 9व्या अध्याय माझं अनाम्याशी नाम, वास्तविक मी अनाम आहे, त्यामुळे मला नाव नाही हे कुठे सांगतोय? काउंटरपाशी. चढल्याचा परिणाम. बरं, कुणा कोणत्या गावी जायचंय तर आपला शांत होता त्याने सहन केलं माझं पहिलं वाक्य. कोणत्या गावी जायचंय? कोण्याही गावीचा, कहीच मी नव्हे. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. मी कोणत्याही गावेचा नाही, मी कसं आहे हे विश्वासी माझे रस आहे. कुठे? काउंटर समोर. बरं, कितीच्या गाडीचं रिझर्वेशन पाहिजे? आम्हास काळवेळ नाही, हे त्याचं उत्तर. आता कशालाही पिढा. मग मागे उभा होता ते म्हणाला फार शहाणे दिसता, शर्ट ओढला आणि मला रांगेच्या भर काढून टाकलं त्याने. आता हा काय? हा प्रदर्शनाचा जो परमार्थ आहे, या प्रदर्शनाच्या परमार्थाची आवश्यकता नाही. आणि प्रदर्शनाचा परमार्थ करण्याचा परिणाम काय होतो सांगू? एकानं मला विचारलं तुमचं नाव काय हो? सरळ उत्तर दिलं तो पारमार्थिक असला. या देहास देशमुख म्हणतात. हे बरोबर झालं. असली कटकट कशाला पाहिजे? व्यवहारात तो विचारतो नाव काय, देशमुख सांगा, मोकळं व्हा. पण ते कळलं पाहिजे ना त्याला, मी कुणीतरी काहीतरी वेगळं आहे, काहीतरी विशेष आहे असं त्याला कळण्यात माझ्या परमार्थाचं सार्थक आहे. अशी काय जी फजिती आहे, ही फजितीतून आम्ही स्वतःची लवकर सोडवण करून घ्यावी. जितक्या लवकर आपला परमार्थ सिद्धीला जायची शक्यता आहे. म्हणून द्वैताचा निराश जो आहे, भेदाचा जो निराश आहे, त्या निराशाचा हा अर्थ आपण लक्षात घ्यावा. आणि त्या निराशाला सहजता यावी. आणि अशी सहजता आली की जिंकलेलं असतं. जो पण कृत्रिम आहे. आणि परमार्थाचं एक खास वैशिष्ट्य आहे, परमार्थ काहीही करून मिळत नाही, पण केल्याशिवाय मिळत नाही. आता आली पंचायत. केल्याशिवाय तर मिळत नाही, पण काही करून तर मिळत नाही. मग काय, कशासाठी करायचं? पुढचे प्रश्न येतात. ब्रह्म कसा आहे? देव म्हणूया. घाबरायला असेल तर, घाबरायला होत असेल तर देव म्हणून टाकूया. देव कसा आहे? अकृत्रिम आहे. म्हणजे तो कुणीही केलेला नाही. म्हणजे कसा आहे? स्वयंभू आहे. म्हणजे कसं आहे?
झालं. स्वयंभू म्हटलं की आणि पंचायत आहे. परमार्थात फार पंचायत फार आहे. कित्येक ठिकाणी स्वयंभूदेव असतात आणि स्वयंभूदेव शब्दाचा अर्थ कोणाला तरी एखाद्या दगडात कोण दिसतो, देव दिसतो, तर गणपती दिसतो त्याला, मग त्याला फिनिशिंग टचेस देतो तो. याचं कारण आहे पूर्ण आकृती तर दिसत नाही, पण थोडंसं काहीतरी दिसल्यासारखं तर वाटतं. मग आता काय करायचं, उरलेला गणपती पुरा केला पाहिजे. मग काय करायचं, त्याला थोडं थोडं चिन्नी हातोडी घ्यायची, जरा त्याला तो रंग द्यायचा आणि तो एकदा उभा केला की इथे काय कसला देव गणपती आहे हा. मी रस्त्यावर पाटी वाचली बरं, नवसाला पावणारे स्वयंभू देवस्थान, मोठी पाटी. म्हणजे तिकडे काय जावं, सगळ्या लोकांनी हळू तेवढा स्टॉप घ्यावा, तेवढा स्टॉप घेऊन तिथे काय ठेवावं, म्हणतात तिथे सगळा मुद्दा आहे. पैसे ठेवावे, नारळ ठेवावे, तांदूळ ठेवावे, काहीतरी ठेवावं आणि तिथे तो टॅक्स भरल्याशिवाय, वातलीतली खंडणी भरल्याशिवाय पुढे जाऊ नये. जसं घाटातल्या देवीला काय द्यावं लागतं, सुखरूप प्रवास व्हायचा असेल तर आतमध्ये काय द्यावं लागतं, काय ते द्यावंच लागतं. बरं एवढं करून ते पुढे व्हायचं ते होतंच, पण तरी सुद्धा जाऊ द्या. परमार्थात फजिती किती आहे, ती फजिती आम्ही जे आहे ना ते का होतं याचं एकच कारण आहे, हे सगळं समजून घ्यायचा जो भाग आहे हा समजून घ्यायचा भाग होत नाही. आणि आता स्वयंभू शब्दाचं ज्याचा तो असणारा, समर्थांच्या भाषेत ब्रह्म असतची असे, आता हे समजी भाषा आहे. आणि असा जो कोणी आहे त्याचं जे अस्तित्व आहे ते अस्तित्व सहज आहे आणि ते अस्तित्व सहज असल्यामुळे कुणीतरी करून तो काही निर्माण होत नाही, त्याला अकृत्रिम असं म्हणतात. आणि असं जे अकृत्रिम तत्व आहे ते मी आहे असा जर अनुभव घ्यायचा असेल तर काय करावं लागतं, तर कृत्रिम गोष्टी ज्या आम्ही आमच्या बागे लावून घेतलेल्या आहेत त्या कृत्रिम गोष्टी नाहीशा करण्यासाठी कृत्रिम उपाय करावे लागतात. आता हा त्यातला एक तत्व आहे त्याच्या मागचं. आम्ही ज्या कृत्रिम गोष्टी मागे लावून घेतलेल्या आहेत, म्हणजे उपाधी ज्या मागे लावून घेतलेल्या आहेत, त्या उपाधींचा निराश कृत्रिम साधनेने करायचा आणि कृत्रिम साधनेने कृत्रिम उपाधीचा निराश केला, अकृत्रिम आहे ते शिल्लक राहतं. आता ही त्याची पाठीमागची विचारसरणी आहे. आणि एकदा विचारसरणी आपल्याला लक्षात जर नीट राहिली तर काहीतरी मोठ्या धापा टाकून करून काहीतरी मिळणार आहे असं नाही आहे, फार मोठी धावपळ करून काहीतरी मिळणार आहे असं नाही आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, ठाईचं बसून करा एकचित्त. पुढे काय म्हटलंय, आवडी अनंत आळवावा, न लागे जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. जमतं का, कुठेतरी गेलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे, धावपळ झाली पाहिजे, त्रास सोसला पाहिजे, हाल झाले पाहिजे, त्याशिवाय काय होतं. आमच्या कोल्हापूरची अंबाबाई आहे, तिथल्या लोकांना ती चालत नाही, त्यांना तुळजापूरला जावं लागतं. आणि तुळजापूरच्या लोकांना अंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापूरला यावं लागतं की 3-350 मैलाचा प्रवास केला पाहिजे, त्या भटजींच्या घरी राहायला पाहिजे. तिथे सगळं ते काय छान स्वयंपाक होता हो, देवी कशी होती, सावकाश रासेल कशी तरी. आता हे जे सगळं चालतं या सगळ्या खेळखंडोबामध्ये आमचं जे काही होतं ना, त्यामुळे ते द्वैत कल्पनेचं निरसन, भेद निरसन, याला जी येणारी सहजता आहे, ही सहजता आल्यानंतर जे होतं ते सुख आहे, ते सुख प्राप्त करून घ्यावं अशी द्वैत कल्पना निरसाची पक्षी कल्पना आहे. आणि सहजता येईपर्यंत कृत्रिम साधना करावी लागते, सहजता येईपर्यंत. म्हणून साधना घरामध्ये अमावस्या दिवशी रात्री 12 वाजता एका मोठ्या उंच डोंगरावर दिवे गेलेले असताना मी एकटाच होतो. किती कंडिशन घातल्या, एक फार उंच डोंगर, त्या उंच डोंगरावर 12 खोल्यांचं एक घर, दिवे गेलेल्या अवस्थेमध्ये, आसपास कोणी नसताना त्या 12 खोल्यांच्या घरात मी एकटाच होतो. वेदांतापासून घेऊया, मी 12 खोल्यात एकटा असणार आहे का एकाच खोलीत एकटा असणार आहे. आणखी नाही, आम्ही काय काय वाही विधानं करतो ना, आम्ही आपले सांगतो ना, ऐकणारे ऐकतात चाललेलं आहे. आता असं कसं 12 खोल्यात मी एकटा कसं काय, एकाच खोलीत एकटा असणार आहे. पण आता एक विचार झाला, अंधार आहे पूर्ण. आता एवढा अंधार असल्यानंतर काय वाटलं पाहिजे, मग अशा परिस्थितीत नक्की काय वाटलं पाहिजे, भीती वाटलीच पाहिजे. का बरं भीती वाटली पाहिजे,
एकच कारण आहे, भीती वाटायची असते. अशा परिस्थितीत काय असतं, भीती वाटायची असते आणि भीती वाटायची असल्यामुळे भीती वाटायला लागते. मग आता भीती वाटल्यानंतर कोण दिसतं, कोणाची भीती वाटते? भूताची भीती वाटते. न पाहिलेल्या भूताची, नसलेल्या भूताची भीती वाटते. चुकून सुद्धा अशा परिस्थितीत राम दिसणार नाही किंवा विठ्ठल दिसणार नाही. भूतच का दिसतो? एकच कारण आहे, आज ज्याची तयारी असते ते दिसतो. कुठे सगळ्या आता असं ते दिसलं. आता हे जे भूत दिसतं त्याचा जर निराश करायचा असेल तर काय करायला लागतं? न पाहिलेल्या हनुमंताला बोलवावं लागतं. तुझं शरण शरण हनुमंता असं म्हणायचं आणि हनुमंताला बोलवायचं आणि हनुमंताला त्याच्या पाठीमागे लावून द्यायचं. कोणाच्या? मी जे केलं ते सांगतो तुम्हाला. न दिसलेल्या भूताच्या मागे न दिसलेला हनुमंत लावून दिला. भूतही गेलं, हनुमंतही गेला. आता दोन्ही गेल्यानंतर काय झालं? हुश्शहा, आता काय झालं? बरं वाटलं. आता ही सगळी घटना जर तपासून पाहिली तर वास्तविक भूतही नव्हतं, वास्तविक हनुमंतही नव्हता. तरी भूताला हनुमंतानी बरोबर घालून गेल्यानंतर मी पुन्हा जेव्हा एकटा राहिलो तेव्हा काय झालं? हुश्य झालं आणि काय वाटलं? समाधान वाटलं. पण आधी एकटाच होताच ना. मग आधी एकटाच असताना ही सगळी पिढ्या मागे लावून घेतली. ती पिढ्या मागे लावून घेतल्यामुळे हनुमंताला कामाला लावलं आणि हनुमंताला कामाला लावल्यानंतर हनुमंताने भूताला घालवल्यानंतर हा पुन्हा जसा एकटा होता तसा राहिला. द्वितीयाद वही भयम भवती, आता आपला विषय आहे. आणि असं दुसरं जे आहे, ह्या दुसऱ्याचा समाचार घेण्यासाठी एक दुसरं आणखीन कल्पनेतलं आणावं लागतं. आणि कल्पनेतलं जे आहे त्याला शास्त्र म्हणतात. काय म्हणतात? आता शब्द धक्कादायक विधान आहे, पण सगळं शास्त्र काल्पनिक आहे. आणि एक काल्पनिक शास्त्राने काल्पनिक अज्ञान दूर केलं की जे शिल्लक राहतं त्याला काय म्हणतात? ज्ञान म्हणतात. ही परमार्थ शास्त्राची घडी आहे. आणि परमार्थ शास्त्राची नीट घडी जर लक्षात घेतली तर एक आवडतं विधान आहे माझं, करतो. परमार्थ एक सिस्टीम आहे, प्रणाली. आणि त्या प्रणालीच्या संदर्भात एक वाक्य आहे, नो द सिस्टीम. तुम्ही ती प्रणाली समजून घ्या, यूज द सिस्टीम. ही प्रणाली वापरा, गेट द रिझल्ट. त्या प्रणालीप्रमाणे बरोबर सगळं समजून घेऊन करून त्याचा जे परिणाम आहे तो घ्या. फॉरगेट द सिस्टीम. फार महत्वाची गोष्ट आहे. आणि इथेच आमच्या लक्षात राहत नाही, आम्ही काही वेळा प्रणालीचे गुलाम बनून राहतो, वेदांत शास्त्राचे गुलाम बनून राहतो. शास्त्राचे गुलाम होऊन राहण्यात भूषण नाहीये, कारण शास्त्राने मला जे द्यायचं असतं ते दिलं की शास्त्राचं काम संपलेलं असतं. आणि शास्त्राचं काम संपलेलं असतं हे भान ज्याला राहत नाही तो शास्त्राचा कोड होऊन राहतो, शास्त्राचा दास होऊन राहतो, शास्त्राचा गुलाम होऊन राहतो. आणि प्रपंचाचा दास होऊन राहणं आणि शास्त्राचा दास होऊन राहणं यात फारसा फरक नाही. आता कुठेतरी दासच आहे पुन्हा. आणि असं जे काही सगळं प्रकरण आहे, हे सगळं प्रकरण चांगलं समजून घेतलं तर मी नेमकं काय केलं पाहिजे आपल्याला कळतं. म्हणून एका कृत्रिमाची दुसऱ्या कृत्रिमाने वासलात लावल्यानंतर, निकाल लावल्यानंतर जे शिल्लक राहतं ते सत्य असतं आणि ते सत्य मी आहे असा जेव्हा निर्णय होतो त्यावेळेला परमार्थात जे व्हायला हवं असतं ते होऊन जातं. म्हणून अशा पद्धतीने द्वैत कल्पना, जी भेद कल्पना आहे ती उपाधी सापेक्ष आहे. त्या उपाधीचा निराश झाल्यानंतर जे सत्य आहे ते सत्य शिल्लक राहतं, ते सत्य मी आहे असा अनुभव येतो. तो अनुभव आल्यानंतर उपाधी जरी दिसत राहिली, कारण केवळ मला उपाधीचा निराश केला मी म्हणून उपाधी काही नष्ट होणार नाही, ते दिसतच राहणार आहे मृगजळाप्रमाणे. तरी सुद्धा त्या मृगजळातून मला जसं काही मिळवावं असं वाटत नाही, तसं दिसणाऱ्या जगाकडून काही हवं, मिळालं पाहिजे असा हट्ट असत नाही. आणि मग त्यालाच म्हणतात, जैसी स्थिती आहे तैशापरी राहे, तूप आहे संचिताचे मीनब आहे. ते सगळं आणखी ते द्वितीय पुरुषी परमार्थ सुरू होतो, तृतीय पुरुषी परमार्थ सुरू होतो. त्या उपनिषदात, त्या गीतेत तसं सांगितलेलं आहे. तृतीय पुरुषी मी तसाच आहे, लांब. द्वितीय पुरुषी दुसऱ्याला सांगायचा, त्याला काय म्हणायचं? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. कोणी म्हणा? द्वितीय पुरुषी. आता मी काय करायचं? मी सांगायचं आणि मी मोकळं राहायचं, याला द्वितीय पुरुषी म्हणतात. आणि प्रथम पुरुषी अहम ब्रह्मास्मी, हे काय आहे?
प्रथम पुरुषी परमार्थ आहे. म्हणून हे जे दुसरे दोन आहेत, तृतीय आणि द्वितीय, हे वर्ज करायचे आणि जो प्रथम पुरुष आहे तो परमार्थ प्रथम पुरुषी व्यवस्थित बांधला अंगामध्ये, तर तो बांधल्यानंतर मग जे काही जीवन असतं त्याला जीवनमुक्ताचं जीवन असं म्हणतात. आणि असं जीवनमुक्ताचं जीवन अत्यंत आनंदमय असं असतं, असं सर्व संतांची आपल्याला साक्ष आहे. असे द्वैत कल्पना निरसन, भेद निरसन असा त्याचा समास आहे. त्याच्या मागचं तत्वज्ञान आपण पाहिलं. तत्वज्ञान पाहिल्यानंतर आता समास वाचायला घरी जाऊन हरकत नाही, त्याचा अर्थही वाचावा, समासही वाचावा. आणि आत्ता जे तासाभराचं आपलं आहे ते तेथे कुठेतरी जुळतंय का बघून घ्यावं. आणि असं जुळत असेल तर जमलं, आणि जुळत नसेल तर एक सांगणार तरी दोष आहे, न तर समजून घेणार तरी दोष आहे, न तर ह्यात तरी दोष आहे. कुठेतरी एक ठिकाणी दोष आहे. कुठे दोष आहे तो ज्याचा तरी व्हावा. आज थांबूया, उद्या. जय जय रघुवीर समर्थ.